केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रात्री उशिरा कोल्हापूरमध्ये दाखल झाले। खासदार धनंजय महाडिक यांनी अमित शहांचं स्वागत केले। सकाळी 11 वाजता अमित शहा करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतील, तर कोल्हापूर आणि इचलकरंजीत अमित शहांच्या जाहीर सभा होणार आहेत। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील रात्री उशिरा कोल्हापुरात दाखल झालेत। आज ते अमित शहांच्या दौऱ्यात सहभागी होतील। मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशी सुरू आहे। दररोज सुमारे 2766 बस रस्त्यावर धावणाऱ्या बेस्टकडून काल दिवसभरात अवघ्या 48 बस चालवण्यात आल्या। या 48 गाड्यांपैकी 9 गाड्या बेस्टच्या मालकीच्या, तर 39 गाड्या वेट लीजवरच्या होत्या। संपाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी दगडफेक, टायर पंक्चर करणं आणि गाड्यांच्या काचा आणि आरसे फोडण्याच्या घटनांमुळे 26 गाड्यांचं नुकसान झालंय। महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आंदोलक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली होती। 12 संघटनांच्या कृती समितीने ही बैठक सकारात्मक झाल्याचं म्हटलं असलं तरी ती निष्फळ ठरल्याचा दावा करत रात्री 9:30 वाजता हा संप सुरूच ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे आणि त्यामुळे बेस्ट बस सेवा आजही ठप्पच राहणार असून मुंबईकरांना दुसऱ्या दिवशीही प्रवासासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल। राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या भाडेतत्वावरील शासकीय जमिनीवर स्वतःचीच मालकी सांगणाऱ्या संस्था, कंपन्या आणि प्राधिकरणं तसंच व्यक्तींना फडणवीस सरकारनं मोठा दणका दिलाय। आता अशा सर्व भाडेपट्ट्यावरील जमिनींच्या अधिकार अभिलेखात कब्जेदार म्हणून केवळ महाराष्ट्र शासन हीच नोंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलाय। महसूल विभागानं याबाबत परिपत्रक जारी केलंय। संपूर्ण राज्यात पुढील 3 महिने विशेष मोहीम राबवून अशा नोंदी तपासून त्या कब्जेदार म्हणून महाराष्ट्र शासनाच्या नावावर करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।